न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। छत्रपती संभाजी महाराज चौक ते CNS हॉस्पिटल दरम्यानचा 54 मीटर रस्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे। दमानीनगर येथील 103 वर्ष जुने दगडी रेल्वे पूल लवकरच रेल्वे प्रशासन आणि NHAI मार्फत पाडण्यात येणार असून त्यानंतर उद्भवणाऱ्या गंभीर ट्रॅफिक समस्याचे पर्याय म्हणून हा रस्ता महत्त्वपूर्ण ठरणार आहे। या मार्गासाठी सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी गेले 4 वर्षे सातत्यपूर्ण व अभ्यासपूर्ण पाठपुरावा करून सोलापूर महापालिका प्रशासन व तत्कालीन पालकमंत्री यांचे लक्ष वेधले। मिलिंद भोसले, योगीन गुज्जर, केतन शहा, विजय कुंदल जाधव, ॲडव्होकेट दत्तात्रय अंबोरे आणि मनोज क्षीरसागर यांनी महापालिका अधिकारी व तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या। त्यानंतर या रस्त्यासाठी DPDC अंतर्गत भरघोस निधीची तरतूद करण्यात आली। या मार्गातील अडथळा असलेल्या देशमुख पाटील वस्तीत अनधिकृत 18 घरांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई केली। त्यामुळे आता हा रस्ता रहदारीसाठी लवकरच खुला होणार आहे। सोलापूर विकास मंचच्या या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे संपूर्ण शहराला दिलासा मिळणार आहे। आता मंचचे लक्ष CNS हॉस्पिटल ते विजापूर रोड मार्ग पूर्ण करून संपूर्ण रिंग रोड विकसित करण्यावर आहे। सोलापूर विकास मंचने सोलापूरकरांच्या वतीने आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी यांच्यासह तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले।